नमस्कार मित्रांनो, इयत्ता बालभारती जुनी 8वी यामधून आज मी कसरत नावाचा धडा घेऊन आलो आहे, ज्याचे लेखक आहे दादासाहेब मोरे. कसरत ही कथा विमुक्त या पुस्तकातून घेतलेली असून या पाठात भटक्या विमुक्तांच्या जीवनातील विदारक दुःखाचे चित्रण केले गेले आहे. चला तर आज वाचूया आपण कथा कसरत. सकाळपासून बंड्या आणि त्याची बायको लक्षी आपल्या फाटक्या तुटक्या संसाराची बोचकी डोक्यावर घेऊन उमशा व बानी या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन चालत होती. बंड्यानं फाटक्या लुगड्याच्या कापडात बांधलेलं भलं मोठं गाठोडं डोक्यावर घेतलं होतं. त्या गाठोड्यात जर्मनची 2 फुटकी भगोली, 3-4 काळपट ताटल्या, एक तवा आणि पोटाची आग विझवण्यासाठी काहीतरी वाळलं ओलं शिजून खाता येईल असं उपयोगी पडणारं साहित्य होतं. त्याच्या उजव्या खांद्याला ढोलगं अडकवलं होतं. त्याचबरोबर लक्षी 2 लांबूच्या वेळूच्या काठ्या, वर्तुळाकार लोखंडी कडं, अणुकुचीदार लोखंडी सळ्या अशा प्रकारचं साहित्य घेऊन चालत होती. 2 फाटकी पोती, 17 भस्कं पडलेली वाकळं, थोडीफार फाटकी तुटकी कापडं या सर्वांचं गाठोडं घेऊन तिनं पाठीशी टाकलं होतं. उमशा मातीची घागर आणि काही लहान सहान साहित्य घेऊन चालला होता. बानी त्यांच्याबरोबर पळत होती. उन्हाचा जोर जसा जसा वाढू लागला तसतसं उमशाला आणि बानीला चालणं जमेना झालं. उन्हामुळं जमीन तापी लागली. त्यांच्या अनवाणी पायाला चटकं बसू लागलं. ऊन चांगलंच वाढलं. त्यांच्या भुकेनं व्याकुळ झालेल्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. बानी रडू लागली. रडत रडत ती म्हणत होती, आय आय मला चालायला येत नाही, पाय भाजायला लागल्या ती. लक्षीनं मुलीकडं बघितलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, त्या तत गेल्यावर गाव येतं या, तत गेल्यावर खेळ करायचा हाय, तवर चाल. पाय आपटत उमशा म्हणाला, मला भूक लागलाय, अजून केवढं चालायचं हाय. लक्षी चालता चालता उभी राहिली. तिनं उमशाला जवळ येऊ दिलं. त्याला बरोबर घेऊन चालत ती त्याची समजूत काढू लागली. बाबा, खेळ केला म्हणजे आपल्याला भाकरी मिळते या, पैसे मिळते ती, मग भाकर खायची, एवढं गाव येऊ पत्र चाल, म्हणजे तुला 10 पैसे देती. आलेला कंटाळा नाहीसा झाल्यासारखं उमशा उत्साहानं म्हणाला, मला पैसे देती आज, मग चाल तू. लगेच बानूनं सूर लावला, आय मला नाही पैसे देत. लक्षी स्वतःचीच हसली. डोक्यावर विळूच्या काठ्या सरळ करत म्हणाली, व्हय बाय, तुला बी पैसे देती. बंड्या बराच पुढं गेला होता. रस्त्यावर एखादं गाव असलं तर तिथं खेळ करावा. लेकरं सकाळपासून उपाशी तापाशी चालायला लागलीत. खेळ केल्याशिवाय त्यांच्या पोटाला काही घालता येणार नाही या विचारातच तो भराभर चालत होता. त्यानं मागं वळून बघितलं. लक्ष आणि मुलं बरीच लांब राहिली होती. त्यानं डोक्यावरील गाठोडं खाली ठेवलं. तो खाली बसला. लक्षी मुलांना समजवत घेऊन आली. दोन्ही मुलं रडत होती. लक्षी नवऱ्याला म्हणाली, आव लेकरं भुकीनं हैराण झाले ती, पुन्हा तानाचं चालून पेकाळल्या ती, कसं करायचं. हितनं मैलभर चाललं म्हणजे कुमटं गाव येतं या, तत जाऊन खेळ करू म्हण. हिथं वाटेतच बसून का करायचं, पोटाला का खायचं. एका हातानं कपड्यावरील घाम पुसत लक्षी म्हणाली, लेकरं भेलकांड आहे लागले ती, माझं सुदीक पाय मेटाकोटुले आले ती, आणि का अशातच कसा खेळ करायचा, जीव नगुसा झालाय. बंड्या चालता चालता स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, नाहीतर आपल्या पोटाला कोण देईल. लक्षी आपल्या विचारातच चालत होती. उमशा आणि बानी रडत पाय आपटत आईबापाच्या मागं चालत होती. दिवस पश्चिमेकडे झुकला होता. उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती. बंड्याचं कुटुंब कुमठे या गावाला आलं. काही माणसं कामावरून शेतावरून घराकडे येत होती. गावातील भरवस्तीत बंड्याचं कुटुंब आलं. मारुतीच्या देवळासमोरील पटांगणात त्यानं आपला संसार टाकला. लक्षीनं गाठोडं व्यवस्थित ठेवली. दोन्ही मुलं भूक लागली म्हणून रडायला लागली. बंड्या खेळ करण्यासाठी लागणारं साहित्य एकत्र करू लागला. दमलेली मुलं रडत रडतच गाठोड्याला टेकून झोपी गेली. ढोलगं खांद्याला अडकावीत बंड्या लक्षीला म्हणाला, त्या पोरासने उठव, तासभर कसा तर खेळ करू, सांच्याला कुठं तर राहायला जागा बघायला पाहिजे. झोपलेल्या मुलांना उठवणं लक्षीच्या जीवावर आलं होतं. ती उठली. मुलांच्या जवळ गेली. त्यांच्या तोंडावर मायेनं हात फिरून म्हणू लागली, उठा र,
आपण्यासनी खोळ करायचा आहे. तुम्हाला भाकर नगू का? खेळ केला म्हणजे झोपा. भुकेनं व्याकुळ झालेली मुलं डोळत चोळत उठली. बंड्यानं ढोलग वाजवण्यास सुरुवात केली. ढोलग्याचा आवाज ऐकून घराघरातील मुलं डोंबेराचा खेळ आला आहे म्हणून पळत येऊ लागली. थकल्या हातानं बंड्या ढोलगी वाजवत होता. ढोलग्यावर थाप मारतच तो म्हणत होता, हे पळा पळा, खेळ आलाय, कोल्या तेवढ्या काठीवर उभं राहायचं, या या. मुलं, बायका, माणसं तिथं गर्दी करू लागली. लक्षी, काठ्या, वर्तुळाकार लोखंडी कडं, सळ्या, दगडं असं कसरतीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित ठेवत होती. उमशानं अंगातील फाटकी अंगरा काढली. बाणी आळस देत देत त्याच्याबरोबर उभी राहिली. माणसांची गर्दी वाढत असलेली बघून बंड्याला जास्तच चेव आला. तो मोठ्यानं बडबडत ढोलगं वाजवता. बंड्या ढोलगं वाजवत म्हणाला, आता ही पोरं ढोलग्याच्या तालावर कोल्यांटेवड्या मारत्याली. तो मोठ्यानं बडबडू लागला, हे चला चला. उमशा आणि बाणी ढोलग्याच्या तालावर उलट सुडत उड्या मारू लागली. दोन्ही पायवरती करून हातावर चालू लागली. भुकीमुळं थकव्यामुळं बेलकांडून ती मुलं मध्येच पडत होती. जमलेली माणसं ही गंमतच करतात म्हणून मोठमोठ्याने हसत होती. बंड्याचं अंतकरण तिळतिळ तुटत होतं. लक्षी पडलेल्या मुलांना उचलून परत उड्या मारण्यास, हातावर चालण्यास प्रवृत्त करत होती. माणसं बरीच जमली. लक्षीनं एका गाठोड्यातून चिंध्या काढल्या आणि त्या गोल गोल लोखंडी कड्याच्या चारही बाजूने बांधल्या. त्या बांधलेल्या चिंध्यावर रॉकेल टाकले. त्या चिंध्या पेटवल्या. गोलाकार लोखंडी कड्याच्या भोवतीनं जाळ झाला. बंड्या जोरजोरात ढोलगं बडवू लागला. एका काठीला ते जळत असलेलं गोलाकार कडं बांधून लक्षीनं काही विशिष्ट उंचीवर धरलं. प्रथम उमशानं त्या गोल कड्यातून उडी मारली. लक्षीनं त्या काड्याला थोड्या कमी उंचीवर धरलं. त्यावेळी बाणीनं त्याच्यातून उडी मारली. जमलेली माणसं आपापसात कुजबुजत होती. चमारी, किवडी पोरं आहे ती, नुसतं फोकावानी लावल्या ती, जाळातनं कसा आरपार सूर मारते ती. माणसं आश्चर्य व्यक्त करत होती. परंतु बंड्याला मात्र समजून चुकलं होतं की आता मुलांना काहीच करता येणार नाही. उपाशी पोटी त्यांना धड नीटसं उभंही राहता येत नाही. आपण त्यांना असंच काम करायला लावलं तर एखाद्याचं तोल जाऊन हातपाय मोडेल. बंड्यानं खांद्याला अडकवलेलं ढोलगं काढून खाली ठेवलं. त्यावेळी त्यानं वेळूची उंच काठी घेतली. ती काठी हातावर घेऊन तो बघणाऱ्या मुलांनी केलेल्या गोल गोल रिंगणातून बडबडत फिरू लागला. आता या काठीवर माझी बायको एका पायावर उभी राहणार आहे. तुम्हाला आमच्या अंगातील कला दाखवतो. पर तो दिनवाना चेहरा करून पुढं बोलू लागला, आम्हा गरिबाच्या पोटाला थोडी थोडी भाकर आणि कोरड्यास आणून द्या. आमच्या आत्म्याच्या तुमासनी आशीर्वाद लागल. लेकरं सकाळपासून उपाशी आहे ती. लक्षी फार थकली होती. नेहमीसारखं काठीवर उभं राहता येईल की नाही ह्या विचारानं तिच्या डोक्यात गोंधळ घातला होता. बाणी आणि उमशा दमून गाठोड्याला टेकून बसली होती. बंड्यानं डोक्यात अनेक शंकाचं काहूर माजलं होतं. तरी पण आपण काहीतरी कला करून दाखवल्याशिवाय आपणाला कोणी भाकरीचा तुकडा देणार नाही. आपल्या मुलांच्या आणि आपल्या पोटाला अन्न मिळणार नाही. शिवाय दोन्ही मुलं थकली आहेत. त्यांच्यानं कसलाच खेळ करणं शक्य नाही. या विचारानं त्यानं तो निर्णय घेतला. आपला धीर खचू नये म्हणून तो उमशाला म्हणाला, तो ढोलगं वाजव. प्याकळून गेलेल्या उमशानं ढोलगं घेतलं आणि हे नवा खेळ म्हणत वाजू लागला. लक्षीनं फाटकं लुगडं घट्ट आवळून बांधलं. बंड्यानं दोन्ही हातानं काठी धरली. काठी हालू नये म्हणून सर्व ताकदीनं त्यानं काठी मजबूत पकडली. उमशा जोरजोराने ढोलगं वाजू लागला. लक्षी सरसर काठीवर चढली. माणसं कुतूहलाने त्यांच्याकडे बघू लागली. लहान मुलं त्या गर्दीतून पुढे येण्याची धडपड करू लागली. मोठी माणसं, बायका टाचा उचलून माना वर करून बघू लागल्या. एका पायावर काठीवर कसा उभा राहता येतंय हे बघण्याची लोकांना आतुरता वाढत होती. ती काठीवर चढलेली बघून जमलेली माणसं म्हणू लागली, शाब्बास, ह्याला म्हणते ती कला. लक्षी काठीवर उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु दिवसभराच्या चालण्यानं अशक्तपणाने तिला नेहमीसारखं उभं राहता येईना. तिची अवस्था बघून बंड्याचं अवसानच नाहीसं झालं. काय करावं ते त्याला सुचेना. तो तिला प्रोत्साहन देण्यासाठी काठी घट्ट धरूनच बडबडू लागला, शाब्बास मायना, शाब्बास. माणसं श्वास रोखून तिच्याकडे बघू लागली. लक्षीनं उजव्या पायाच्या मध्यभागी काठीचं टोक धरलं आणि डावा पाय बाजूला घेऊ लागली. अशक्तपणानं तिला ग्लानी आली होती. त्या ग्लानीतच तिचा तोल एका बाजूला झुकला. ती 8-9 फुटावरून खाली कोसळली. बराच वेळ झाला हा माणूस गप्पच बसला आहे हे बघून एक माणूस बंड्याला म्हणाला,
अरे ए डोंबारे बाबा, असं समाधी लागल्यावर का बसलायच? ती बाई मरून जाईल. त्या वरच्या गल्लीत कोंडीबा माळी आहे, त्याला कळतंय. तो सुधीर आणील तिला, आणि हातपाय मोडला असेल तर तो बसवू द्या. त्याच्या बोलण्यानं बंड्या भानावर आला. बंड्या थरथरत उठला. त्या बोलणाऱ्या माणसाकडे बघत म्हणाला, मालक, कुठशी आहे यांचं घर? तिचा हात मोडला आहे, अजून सुधीर बी येईना. त्या माणसानं गावाच्या पश्चिमेला हात केला आणि म्हणाला, जा घेऊन लवकर, नाहीतर मारून टाकशील त्या बिचारीला. डोळ्यातनं येणारं पाणी पालत्या हातानं पुसत बंड्या म्हणाला, जातू, बरं झालं तुम्ही सांगितलं, मला तर काय कळेनाच झालंय. बंड्यानं लक्षीला उचललं, दोन्ही हातावर आडवं घेतलं. तो वरच्या गल्लीकडे निघाला. बंड्या आपल्या विचारातच चालत होता. त्या माणसानं पैसे मागितलं तर काय करायचं? खेळमध्येच बंद पडल्यामुळं कोणी 5-10 पैसेसुद्धा टाकलं नाहीत. भाकरीच्या तुकड्यासाठी आपणाला जीवावर बेतणारी कसरत करावी लागते. आज भाकरीचे तुकडेही मिळाले नाहीत. तो विचारत कोंडीबा माळ्याच्या घराकडे चालू लागला. एका घरासमोर उभा राहून शीण आवाजात म्हणाला, मावशी, इकडं कोंडीबा माळ्याचं घर कुठं आहे? घरातून एक बाई बाहेर आली. ती म्हणाली, हितनं 3रं घर कोंडीबा मामाचं घर आहे. पर ह्या बाईला काय झालंय गा? जड पावलं पुढं जात बंड्या म्हणाला, खेळ करताना पडला या. तो कोंडीबाच्या घरासमोर आला. कोंडीबा माळी शेळीसाठी वाकची दोर वळत बसला होता. उभा राहूनच बंड्या म्हणाला, मालक, आम्ही डोंबाऱ्याचं आहे. सकाळपासून पोटाला अन्न नाही म्हणून खेळ करायला गेलो तर ही माझी बायको. त्याला पुढं बोलवेना. तो दाटल्या कंठानं तसाच गप्प राहिला. आशानं कोंडीबाकडं बघू लागला. कोंडीबानं वाकची दोरी बाजूला ठेवली. गडबडीनं उठून घरात गेला. घरातून एक घोंगडं आणलं. ते घोंगडं पसरत तो म्हणाला, या बायला खाली झोपव आणि काय झालंय ती सांगा. बंड्यानं लक्षीला त्या घोंगड्यावर ठेवलं आणि जे घडलं तर सांगण्यास सुरुवात केली. कोंडीबा त्याचं ऐकत घरात गेला. त्यानं तांब्याभर पाणी, एक कांदा आणला. तो तिच्या तोंडावर पाणी शिंपडू लागला. कांदा फोडून तिच्या नाकाजवळ धरला. बंड्या भारल्या आवाजानं सांगत होता, उशीर झाला, ती अजून सुधीवर आली नाही, मला भ्या वाटायला लागलाय. कोंडीबा पाणी शिंपडतच म्हणाला, तिला काय होत नाही, तिला लय थकवा आलाय. त्यातच डोसकं फुटून रागात गेलाय म्हणून ती बिसूत पडलाय. दोन्ही पोरं एकटक आईच्या चेहऱ्याकडे बघू लागली. लक्षी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. ती पापणी उघडण्याचा प्रयत्न करत होती. पापण्या उघडल्या की अंधारी मारत असल्यामुळं ती परत पापण्या मिटत होती. ती शुद्धीवर येत असलेली बघून बंड्यानं सुटकेचा निश्वास सोडला. कोंडीबा तिचा कोपरापासून निखळलेला हात बसू लागला. शुद्धीवर येताच त्या हाताच्या वेदना तिला जाणू लागल्या. ती तडफडू लागली. तिची तडफड बघणं बंड्याला असह्य झालं. बानी बापाला विचारू लागली, बाबा, आय कसं करायला लागलंय बघ. कोंडीबा त्या लहान मुलीकडे बघत म्हणाला, त्याला काय होत नाही बाळ, तुझी आई आता बरी झाली आहे. त्यानं तिचा हात बसवला. एका कापडानं हात बांधला. लक्षी चांगली शुद्धीवर आली होती. ती कसं तर उठून बसली. दोन्ही मुलं आईला बेलगून बसली. ती मुलांना कावटाळून रडायला लागली. कोंडीबानं एक फडकं घेतलं. त्यानं तिचा हात गळ्यात अडकवला. हाताची हालचाल झाल्यानं तिच्या वेदना वाढत होत्या. कोंडीबा म्हणाला, आता काय काळजी करू नका, ह्याला काय होत नाही, पर 4-5 दिवस या हाताची हालचाल होऊ देऊ नका. भीतच बंड्यानं विचारलं, केवढं पैसे द्यायचं तुम्हासनी? कोंडीबानं त्यांच्यावरून नजर फिरवली. दुःखाने अगतिकेने काळवंडलेले चेहरे त्याच्याकडे आशेने बघत होते. सवयीनुसार मान हलवत कोंडीबा बोलू लागला, तुम्ही भाकरीचे तुकडे पायी जीव धोक्यात घालताय. समद्यास मोर हात पसरून 5-10 पैसे गोळा करताय. तुम्हाकडनं म्या कसं पैसे घ्यावाचं? बंड्याचं अंतःकरण भरून आलं. त्याच्या डोळ्यातून टपकेन पाणी पडलं. कृतज्ञतेच्या भावनेनं त्याला गईवरून आलं. भिजलेल्या स्वरात तो म्हणाला, देवासारखं तुम्ही आम्हाला भेटला, नाहीतर आज माझ्या बायकोचं, ह्या लेकरासनीचं काय झालं असतं. कोंडीबानं उजवा हात उचलला. त्याच्या पाठीवर ठेवत म्हणाला, ही बघ, तुला येळ आली म्हणून तो माझ्या दारात आलाच, नाहीतर आपण कवा एक दुसऱ्याला दिसलो सुधीक नसतो. तुझ्याकडनं 4 पैसे घेऊन काय माझ्या जन्माला पुरायचं हायती वय. लक्षी आपल्या वेदना विसरून त्याच्याकडे बघत ती म्हणाली, आजकाल माणसापासलं माणूसपणच राहिला नाही.
तुमच्यासारखी माणसं अजून आहे ती म्हणून तर आमच्यासारख्यांना जगायला येत आहे बघा. थोड्या वेळानं बंड्याकडे बघून कोंडीबाने विचारलं, कुठं राहिला या? त्याबरोबर बंड्याला आपल्या साहित्याची आठवण झाली. तो गडबडीनं उठत म्हणाला, आमचं समज सामान खेळ करलेल्या जागीच पडलं या. आम्ही निघतो. त्यानं कोंडीबाचा निरोप घेतला. लक्षीला धरून तो खेळ केलेल्या जागेकडे येऊ लागला. तो मुलांना म्हणाला, तुम्ही दोघंजण पळत मोहरं जावा. लक्षी थकल्या स्वरात म्हणाली, समज उघड्यावर इसकाटून पडलं होतं. काय झालं कोणाला ठाव. दोन्ही मुलं पळत पुढं गेली. बंड्या लक्षीला धरून गडबडीनं चालू लागला. तो खेळ करत असलेल्या जागेच्या जवळ आला. त्यानं समोर बघितलं. उमशा आणि बाणी इकडे तिकडे शोधत होती. त्यांच्या संसारातील निम्म अर्ध साहित्य नाहीसं झालं होतं. ते दोघं मुलांनी गोळ्या केलेल्या निम्म्या अर्ध्या संसाराकडं आणि मोडलेल्या हाताकडं पाहत राहिले. मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा.